हाय फ्रेंड्स, आपल्याला उन्हाळा लागायला लागलेला आहे. तर आता आपण काही नाही तर काही उन्हाळ्याचे पापड वगैरे बनवायला लागलेलो आहे. तर मी ह्या चकल्या बनवलेल्या होत्या सोऱ्या न वापरता. मी ह्या चकल्या बनवल्या होत्या, तर तुम्ही बघू शकता खूप एकसारख्या चकल्या आलेल्या आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की सोप्या पद्धतीने चकल्या कशा बनायच्या आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि एकदम झटपट अशा आपल्या ह्या चकल्या बनवून होतात. तर चला, आपण इकडे मी 2 किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकून ठेवायचा आहे. इकडे मी 2 किलो साबुदाणा घेतला होता. त्यानंतर 3 किलो मी बटाटे घेतलेले होते. 5 किलो बटाटे घेतलेले होते. 5 किलो बटाटे मी धुवून आणि ते शिजायला उकडायला ठेवलेले आहेत. आता ते उकडत आलेले आहेत. त्यानंतर आपण गॅस पेटवणार आहोत. आता गॅस पेटवल्यानंतर पातेलं ठेवणार आहोत आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर मी इकडे 1.5 पातेलं पाणी टाकून घेणार आहे. छोटं स्टीलचं पातेलं आहे, ते तुम्ही तुमच्या मापानुसार टाकू शकता. इकडे मी 1.5 पातेलं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर इकडे बटाटे उकडत आलेले आहे. आपण आता त्याचे साल काढून घेणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे मी बटाटे सालून घेतले आहे. त्यानंतर किसणीने किसून घेतलेले आहे. इकडे आपण बटाटे असे किसून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जेव्हा चकल्या करू तर ते आतमध्ये अटकले नाही पाहिजे. त्यासाठी मी इकडे लाल मिरच्या घेतलेल्या आहे. लाल मिरच्याचं देठ काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता. इकडे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता पाण्याला उकळी आलेली आहे. इकडे मी साबुदाणा भिजत टाकलेला होता, त्याला मी पातेल्यात टाकून घेणार आहे आणि आपण याला शिजवून घेणार आहोत. आता इकडे आपण मिरची बारीक केलेली होती मिक्सरला, ती टाकून घेणार आहे. नंतर चवीनुसार मीठ घेणार आहे. मीठ पण टाकून घेणार आहे. त्यानंतर किसलेला जो बटाटा होता, जो मी किसणीने किसून घेतलेला होता, तो पण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. एकदम झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीची ट्रिक आहे. हे बघा, आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. मिक्स केल्यानंतर हे बघा अशा दिसेना आणि शिजत आल्यावर एकदम असा मऊसर हा आपला बटाटा आणि साबुदाणा होईल. आता याला व्यवस्थित आपण मिक्स करत राहायचं आहे. खाली अजिबात लागू द्यायचं नाही आहे. मिक्स करत राहायचं आहे. आता हे जवळजवळ आपलं होतच आलेलं आहे. खूप वेळ नाही लागत, झटपट आपलं साबुदाणा आणि बटाटे शिजून जातात. आपण याला मिक्स केलेलं आहे. आता हळूहळू चमच्याने याला मिक्स करत राहायचं आहे. तर नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. इथे हे बघा, जवळजवळ हे खिची होतच आलेली आहे. आता मग मी इकडे आपली दुधाची पिशवी असते बघा, छोटी असते किंवा ही मोठी, मी गाईच्या म्हशीची दूध येताना त्याची पिशवी आहे ही. तर हे बघा किती छान अशा आपल्या ह्या पिशवीच्या आकाराच्या चकल्या येत आहे. बघू शकता तुम्ही. सोऱ्याने तरी जाड येतात किंवा आपले हात पण दुखता खूप, त्यामुळे एकदम सोपी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर हे बघा, एकसारख्या आकाराच्या आपल्या ह्या चकल्या एकदम झटपट होतात. त्यामुळे मी इकडे दुधाची कॅरीबॅग घेतलेली आहे. खूप मोठी होती, मी तिला थोडं कट करून घेतलेलं आहे. आता मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे शिजवलेलं साबुदाण्याचं मिश्रण टाकणार आहोत. थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि हे एक साईडला करून आपल्याला कोनसारखं बनवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि कैचीने याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. या साईडने एका साईडला करून आणि कैचीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे तितकं, तुम्हाला जर जाड चकल्या पाहिजे असेल तर तुम्ही थोडं जास्त ठेवू शकता आणि बारीक पाहिजे असेल तर थोडंच कट करू शकता. आता इकडे मी कैचीने थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला चकल्या, हे बघा एकसारखी एकदम छान अशी ही चकली येते. हात पण दुखत नाही आणि एकदम इझी अशी ही आपली चकली. तर बघू शकते बघा, ह्या मी बनवलेल्या होत्या. यामध्ये थोडेसे माझ्या मिस्टरांनी पण बनवलेले, काही मी बनवलेले आहे. तर आता बघा, हे बघा एकसारख्या खूप सुंदर अशा ह्या आपल्या चकल्या मी बनवून घेतले होते. बघायला पण तुम्ही बघू शकता, पिशवीच्या चकल्या खूप सुंदर आल्या होत्या.
त्यानंतर मी वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा या अशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या बनवून तयार आहे बघा. हे बघा, मी एक तुम्हाला दाखवते. मी वाळून पण बघा किती छान झालेले आहे.